जोशी, मी जगणार आहे, मरणार नाही. आणि आता तर माझ्या जिवंत राहण्याने कोणाला तरी फरक सुद्धा पडतो. चल. नाही बाबा, आता तुम्ही मला नाही रोखू शकत. आता मला जे पाहिजे तेच घडेल. तुमच्यापैकी कोणाचंच ऐकणार नाहीये मी. का आपल्या आई वडिलांच्या इब्रतीसोबत खेळतोयस? आमचं म्हणणं समजून घे. आम्हाला काय म्हणायचंय ते. बाबा, निर्मला सुद्धा तुम्हाला बाबाच म्हणायची ना? तिला तर तुम्ही नाही समजून घेतलं. म्हणूनच आता कुणी काही समजण्याचा प्रयत्न करूच नाही. ज्यांना जे काही समजतंय त्यांनी तसंच करावं. हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे भीमराव, तुझ्यामुळे फक्त. काय? तुम्ही जावा, जावा इथून. तुम्ही विनोदच बनवलाय. तुम्ही घटना तुमच्या घरची, घटना करणारे तुमच्या घरचे, आणि कारण माझा नवरा बनून जातो. जावा. काय चुकीचं बोललो मी? याच्यामुळेच माझ्या मुलाची हिंमत एवढी वाढली. याने तर तुम्हाला बी समजावलं होतं, पण तुम्हाला कुठे समजलं? निघा निघा, आमच्या चाळीतून निघून जा आणि परत कधी येऊ नका. अरे बघताय काय? निघा निघा. बाबा, हे जर असंच चालत राहिलं तर तो नरोत्तम जोशी अभयला ठार मारून टाकेन. मला असं वाटतं की तुझी ऑफिसची जायची वेळ झाली. जा, ऑफिसला जा. भीम, दादा बरोबर बोलतायत. तू जा पोरा, तुझ्या कामावर जा. अभयला त्याची लढाई स्वतः लढू दे. तुम्ही जावा, कामावर जा. प्रमोद जोशीजी, अरे थांबा, असं न विचारता कसं कोणाच्या घरात शिरताय तुम्ही? प्रमोद जोशीजी, तुमच्या मुलीमुळे आमची समाजात बदनामी होते आहे. आम्ही ऐकलंय की तुमची मुलगी निर्मला आपल्या दिराबरोबर पळून जात होती. अरे नाही नाही, तो मुलगा तर वेडा झाला आहे. आमच्या मुलीला जबरदस्ती पळवून घेऊन जात होता. नाही, आम्ही सोबत पळालो होतो. नाही नाही, हे खोटं बोलते आहे. आपल्या धीराला वाचवण्यासाठी सगळा आरोप स्वतःवर घेते आहे. चल आज चल. सोड आई, आई तू कुठे सोड. जाणार नाहीस. जे सत्य आहे ते आहे, आणि हे सत्य ना मी सगळ्यांना सांगणारच आहे. सोड. निर्मला, हे बघा, तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवा. आमची मुलगी इथून पळून जाण्याचं पाप का करेल? नाही, हे पाप केलं आहे मी. आम्ही सोबत पळालो होतो. म्हणजे तिच्यात काहीही बदल झालेला नाहीये? मग हे ठरलंय की एका आठवड्यामध्ये जर हिच्यामध्ये काहीही बदल झाला नाही तर आम्ही सगळे मिळून हिला मृत्यूदंड देऊ. आणि प्रमोद जोशीजी, तुम्हाला आम्ही जातीतून बहिष्कृत करू. तुमच्या मुलीला नाही सांभाळू शकत. यांना का काढून टाकाल? जर कोणाला बहिष्कृत करायचंच असेल तर निर्मला आणि मला बहिष्कृत करा. तुम्हा लोकांव्यतिरिक्त सुद्धा एक जग आहे. आम्ही तिथे जाऊन राहू. बैल बुद्धी, एवढं मारलं होतं की मार खाऊन बेशुद्ध झाला होतास, परंतु ऐकत नाही. ऐकलं नाहीस आणि इथे आलास.
एक काम करूया, याला जीवे मारूया, म्हणजे सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. सगळं प्रकरण संपून जाईल. हा, अरे बघत काय आहात? मारून टाका याला, म्हणजे समाज पण बघेल की आम्ही सामाजिक मूल्यांच्या संरक्षणासाठी हे सगळं करत आहोत. हो हो, मारा याला, अरे काय करणार मारा आहात? मारा. मी तुम्हा सगळ्या लोकांना हात जोडून विनंती करतो, आम्हाला एकत्र राहू द्या. आम्ही इथून खूप दूर निघून जाऊ. अच्छा, एकत्र राहू देऊ. मारा याला. थांबा. तुमच्यापैकी कोणी याला हातही लावू शकत नाही. तू 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 माझ्या घराच्या दरवाजापर्यंत आलास. तुझी एवढी हिम्मत. थांब. थांब नरोत्तम, ऐकून घेऊयात काय म्हणायचंय याला. आत्ता समजलंय मला. आता सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आहेत. हे सगळं काही याने घडवून आणले आहे. मी याला एवढे मारून तुझ्या घराच्या बाहेर यासाठी अंगणात टाकले होते कारण तू स्वतः समजून घ्यावेस आणि जेव्हा हा शुद्धीवरती येईल तेव्हा त्यालाही समजवावस. तू त्याला आणखी भडकवलंस आणि त्याला इथे पाठवून दिलं. आज तुझ्या समोर आम्ही याला ठार करू आणि बघतोस की तू एकटा याला कसा वाचवतोस ते. मारा. एकटा नाहीये तो, मी त्याच्या सोबत आहे. कायदा त्याच्या सोबत आहे. आज जर काय झालं तर मी सगळ्यांना कोर्टात खेचेन. तुम्ही सगळे जा इथून आणि कायम लक्षात ठेवा, समस्येसोबत लढायला, झुंजायला आणि जिंकायला जिवंत राहणं गरजेचं असतं. अभय, अभय, अभय. घेऊन जा आपल्या मुलाला घरी. आणि तुम्ही विश्वास ठेवा, ज्यांचं मन साफ आहे आणि नियत चांगली आहे त्यांचं कोणी काही वाईट करू शकत नाही. चल. चला. चला. नरोत्तम जोशी म्हणत होता की भीम विरुद्ध तुझी लढाई आहे. तर ऐक, भीम ना तुझ्यापेक्षा लाख पटीने चांगला आहे. तो नेहमी विजयी होईल आणि तू नेहमी त्याच्यापासून हरलेला. तो नेहमी जगण्याची गोष्ट करतो आणि तू तर मृत्यूदाता आहेस. सर बरं झालं तुम्ही वेळेवर तिथे पोहोचलात, नाहीतर या समाजातल्या लोकांनी अभयजींना मारून टाकलं असतं. मी कुठे वेळेवर पोचलोय भीम? हा सगळा तुझ्या विचारांचा विजय आहे. पण भीम, मी समजू शकलो नाही की तुला काय सांगू. पण एवढं लक्षात ठेव भीम, हात त्यांचेच जळतात जे आग विझवायला सगळ्यात पुढे असतात. मला तुझे हे हात एका शिल्पकारासारखे वाटतात, ज्याच्यामुळे एक दिवस तू खूप मोठं काही निर्माण करशील. हे हात वाचवून ठेव भीम.
हे कपडे तर फॅक्टरीच्या मालकांचे आहेत, पण याची इस्त्री नाही झाली. अय फुलिया, फुलिया, अरे हे काय आहे? अगं डोसकं चालत नाही का तुझं? हे कपडे आज पोचवायचे होते ना, आणि याची इस्त्री बी नाही झाली अजून. हा तर ठीक आहे, चिडचिड कशाला करतोय? आता करून देऊ. आणि इस्त्री बी तापलं हाय. उद्या दिली कापड तर काही डोंगर नाही कोसळणार आणि मालिक काही जीव नाही घेणार तुझं. समजावतं तर समजून घेत नाहीस. कानाखाली आवाज काढला तर समजून येईल तुला. लवकर हे काम संपव आणि आतमध्ये ये. पाय दाबून दे, लयच दुखून राहिले आज. पाय वाजू. काम धंदा काय करायचं नाही, नुसता व्हायला. बोल, काय म्हणायचं आहे? माझ्या नवऱ्याने कधी हे तर नाही सांगितलं ना का तुम्ही तुमच्या नवऱ्याचे पाय नका दाबू, आणि असं बी नाही बोलले का तुम्ही कमी पैसे कमवा म्हणून. माझ्यापाशी फालतूची बडबड ऐकायला येळ नाहीये. चल तुझा निघ इथून. येळ तर माझ्याकडे बी नाहीये, पण तुम्हाला ऐकावं लागल. आणि नाही कधी हे सांगितलंय का तुम्ही कामधंदा सोडून आंदोलन करायला बसा. सांगितलंय? बोलली ना, ऐकायचं नाही नाही कित ना. बस, आता एक बी शब्द नाही बोलायचा तुम्ही. मी बोलल आणि तुम्ही ऐकायचं. मर्जी तुमची होती जेव्हा तुम्ही माझ्या पतीच्या विरुद्ध होता. मर्जी तुमची होती जेव्हा तुम्ही माझ्या पतीच्या सोबत होता. आणि तेव्हा बी मर्जी तुमचीच होती जेव्हा तुम्ही माझ्या पतीच्या परत विरोधात गेलात. दरवेळी मर्जी फक्त तुमची होती आणि स्वार्थी माझ्या पतीलाच बोलत आलात तुम्ही. हा तर का नाही बोलणार? नाही म्हणू शकत तुम्ही माझ्या पतीला स्वार्थी. अजून एक गोष्ट, कदाचित तुम्ही विसरल्यात, माझ्या पतीने तुमच्या आयुष्यात लक्ष घातलं म्हणून तुमची सवत इथून गेली. विसरलात म्हणून तुम्ही माझ्या पतीला स्वार्थी नाही म्हणू शकत. आणि हे बी नाही बोलू शकत की ते ज्यांच्या जीवनात जातात त्यांचं नुकसान होतं नेहमी. हा तर एकटी मी नाही बोलत आहे, समजेजण हेच म्हणताय. सगळ्यांच्या बोलण्याने फरक नाही पडत फुलिया काकी, तुमच्या बोलण्याने फरक पडतो. कारण मी आणते, आम्ही दोघं तुम्हाला आमचं समजायला लागलो होतो. सगळ्यात जास्त दुःख तर तुमच्यामुळेच होतंय. ए फुलिया, अगं येते का नाही का खालू कंबरड्यात 2 लाथा. हा आले आले. बस एवढीच चूक आहे माझ्या नवऱ्याची की ते अन्यायाच्या विरुद्ध बोलतात, जेणेकरून कुणी कुणाला म्हणू नये की 2 फटके मारतो म्हणून. रमा, तू का काळजी करतेस? लोकांना वाटेल ते बोलू देत, मला फरक नाही पडत. तुम्हाला फरक नाही पडत, पण मला तर फरक पडतो ना. तुमच्यासारखी नाहीये जे बाहेरच्या लोकांचं असं वागणं सहन करत. चल चल, बाबा, सांगितलं होतं तुला की जर तू सुधारली नाहीस तर तुला जिवंत काढून टाकू. आता अजून काहीच पर्याय नाहीये. चल चल, आज आम्ही सक्षम लावूनच टाकू. चल चल, सुधारणार नाहीस ना? चल चल चल. सोडा सोडा, भाऊ सोड. जर हिच्या नशिबात जमिनीत गाडून मरणे आहे तर काय करणार आहोत हिचे बाबा नरोत्तम आणि मी. बाबा सोडा सोडा, भाऊ
निर्मला विज्ञानात शिकलोय की सगळ्यांचे हृदय एकसारखे कार्य करते. मग कळत नाही कसं काय काही लोक असे बनतात ज्यांना दुसऱ्यांचा जीव घेतानाही पश्चाताप होत नाही. हृदय तर जागा आहे जाणीवांची, आपल्या भावनांची, दुसऱ्यांच्या भावनांची. पण माहित नाही कसं त्या भावनांच्या जागी एक खोटा अभिमान भरला जातो आणि दुसऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांना खड्ड्यात फेकून दिलं जातं. बाबा, रमा, वकील सर सगळे बरोबर बोलतात. मी एकटा किती लोकांची मदत करणार. आणि आज वकील सरांनी तर सांगितलं की माझे हात शिल्पकारासारखे आहेत, म्हणून मला एक मजबूत हत्यार बनवावं लागेल ज्याचा वापर प्रत्येक जण करू शकेल आणि त्या हत्याराने प्रत्येक जण आपलं रक्षण करू शकेल. माहित नाही कधी बनवू शकेल असं हत्यार की नाही, पण प्रयत्न मात्र नक्की करेन, नक्की करेन. भीमराव, भीमराव, निर्मलाताई, निर्मलाताई, काय झाले? ते भीमराव, मला वाचवा. ते माझ्या घरचे, ते मला मातीत जिवंत गाडत होते. काय? शांत शांत व्हा निर्मलाताई. तुम्हाला काही नाही म्हणा, तुम्ही शांत व्हा. भीमराव, हा आमच्या घरचा विषय आहे. तू मध्ये पडू नकोस. रमा, तू म्हणाली होतीस आपण त्यांची चौकट पार करायची नाही, पण आता तर हेच आपली चौकट पार करून आले. आता काय करायचंय? मी सांगतो. निर्मला, चल घरी. थांबा. आता निर्मलाजींचं संरक्षण आम्ही करणार. मग पाहिजे तर कुणी बी काही बी करू दे. भीमराव, तुला आमच्या ताकदीचा अंदाज नाही आहे. आम्ही तुझं जीवन नरक बनवून टाकू. नरोत्तम जोशी तुमचा मुलगा आहे ना, त्यांना विचारा. दिवसभरात 50 वेळा सांगायचा प्रयत्न करतात का तुम्हा सगळ्यांची ताकद काय आहे. त्यांना विचारा की आम्ही कधी घाबरलोय का, कधी माग सरलोय का कधी आम्ही आमचे ध्येय बदललं आहे का. विचारा.